रात्री झोपेमध्ये वेगवेगळे स्वप्न पडतात. या पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ काय असतो? स्वप्नशास्त्र हे खरं आहे का? मृत व्यक्ती स्वप्नात येतात, असे भरपूर प्रश्न आपल्याकडे आहेत आणि प्रत्येकाला याबद्दल एक जिज्ञासा आहे जाणून घेण्यासाठी. स्वप्न हे आहे काय? स्वप्न काय आहे? फक्त एक झोप आहे. स्वप्न काय आहे? स्वप्न फक्त एक झोप आहे. आपल्या जर झोप व्यवस्थित समजली की स्वप्न समजलं. मानवाला इथं बसले प्रत्येकाला दोन मन आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे. एक बाह्यमन, एक अंतर्मन, ज्याला आतला आवाज म्हणतो आपण. एक थोडं करण्याची इच्छा, आतून एक जास्त करण्याची इच्छा. अंतर्मन आणि बाह्यमन. ज्यावेळेस आपण झोपतो आणि ज्यावेळेस आपण जागे असतो, यावेळेस दोन मन काम करत असतात. ज्यावेळेस आपण जागे असतो, आपल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू आहेत, कृती सुरू आहेत, त्यावेळेस आपलं बाह्यमन हे सुरू असतं. ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपलं बाह्यमन झोपतं आणि अंतर्मन जागृत होतं. दिवसभर तुम्ही या बाह्यमनाने ज्या ज्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्या ज्या इच्छा अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्या ज्या गोष्टी अर्धवट ठेवल्या, मधून सोडल्या, त्या सर्व कृती, त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचं काम हे झोपेमध्ये अंतर्मन करतं. बस एवढंच. अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचं माध्यम म्हणजे स्वप्न आहे. काही लोकांना प्रेयसीची खूप आठवण येते, तीव्र भेटण्याची इच्छा असते, काही कारणास्तव भेटू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस बाह्यमन झोपलं, अंतर्मन जागृत झालं. हे अंतर्मन रात्री झोपेमध्ये स्वप्नाच्या माध्यमातून जाऊन भेटून येतं. सर्दी झालेली आहे, आईस्क्रीम खाण्याची खूप तीव्र इच्छा आहे, घरातले सर्वजण आईस्क्रीम खात आहेत, तुम्ही एकमेव आहात ज्याला आईस्क्रीम दिलं जात नाही. संध्याकाळी झोपलात, बाह्यमन झोपलं, अंतर्मन मात्र जागृत झालं. त्यांनी स्वप्नात ती क्रिया पूर्ण केली. भरपूर आईस्क्रीम खाल्ले. संकष्टी आहे, चतुर्थी आहे, एकादश आहे, सोमवार आहे, मंगळवार, बुधवार, गुरुवार. ठराविक दिवशी तुम्ही मांसाहार खाऊ शकत नाही, कारण घरातले लोक मांसाहार बनवणार नाहीत किंवा खाणार नाहीत. मित्राच्या घरी बनवलेला आहे, टी व्हीमध्ये पाहत आहे, पेपरमध्ये वाचत आहे, नियमित खाण्याची सवय आहे, अचानक भरपूर इच्छा झाली आणि काही कारणास्तव ते तुम्ही खाऊ शकत नाही. तुम्ही झोपलात, बाह्यमन झोपलं, अंतर्मन जागृत झालं, त्यांनी स्वप्नामध्ये ती क्रिया पूर्ण केली. एक व्यक्ती आहे, खूप दुःखी आहे, कष्टी आहे, गरजू आहे, त्याच्याकडे आता पैसे नाहीत, दिवसभर पैशाचा विचार करतो, दिवसभर पैशाचा विचार, मला कुठून तरी पैसे भेटावेत, कुठून तरी पैसे हवेत, कुठून तरी पैसे भेटावेत, लॉटरी तरी लागावी, मित्रांनी मदत तरी करावी, बॅग तरी एखादी भेटावी. सर्व खटाटोप संपले, संध्याकाळपर्यंत इच्छा पूर्ण नाही झाली, बाह्यमन झोपलं. संध्याकाळी झोपेमध्ये लॉटरी लागली, करोडपती.
रस्त्यावरून फिरत येत आहात, अचानक बॅग सापडली, उडून बघता तर काय, पैसेच पैसे. नातेवाईक एक आले आणि त्यांनी तुम्हाला पैसे दिले. या सर्व गोष्टी तुम्हाला कधी होतात? स्वप्नामध्ये होतात. ज्यावेळेस बाह्यमन झोपतं, अंतर्मन जागृत होतं. भरपूर लोकांना, काही लोक रुग्ण पेशंट येतात आणि सांगतात, सर खूप स्वप्न पडतात, डोळे बंद केले की वेगवेगळे चित्र विचित्र गोष्टी समोर येतात, झोपच पूर्ण होत नाही, रात्रभर झोपेमध्ये असतो. काही लोक सांगतात, आम्ही झोपेमध्ये उडतो, पक्षी उडत चाललेत, आम्ही त्यांच्या मागे उडतो, झाडावर चढलेलो आहे, या झाडावरून त्या झाडावर उडी मारली, हवेत तरंगत होतो, हवेत तरंगत होतो, इच्छा झाली उंच उडी मारायची, उंच उडी मारली, हळूच खाली आलो. काही लोक सांगतात, झोपेमध्ये अग्नी पाहिला. काही लोक सांगतात, झोपेमध्ये पाणी पाहिलं, पावसात भिजलो, धबधब्याखाली उभा राहिलो, नदीमध्ये पोहलो. आणि हे स्वप्न पुन्हा 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 पडतात. या स्वप्नांचा काय अर्थ असेल? आयुर्वेदामध्ये या स्वप्नांचा वात, पित्त आणि कफ या 3 गोष्टीशी अर्थ लावला जातो, अर्थ जोडला जातो, याचा संबंध दाखवला जातो. ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे, अशा वेळेस तुम्हाला हवेत तरंगलेली स्वप्न पडतील. गाडीवरून खाली पडलोय, हवेत तरंगत आहे. हे सर्व स्वप्न तुम्हाला तुमच्या शरीरात वात वाढल्यानंतर पडतील. ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढेल, अशा वेळेस अग्नी, आगली लागलेली आहे, त्याच्यामध्ये आत उतरलो, 4 लोकांना बाहेर काढलं, हात भाजला, मला काहीच त्रास नाही झाला, पाय भाजला, काही त्रास नाही झाला. हे सर्व स्वप्न पित्त वाढल्यानंतर पडतात. ज्यावेळेस शरीरामध्ये कफ वाढतो, त्यावेळेस तुम्हाला पाणी दिसेल, पाण्यामध्ये पोहाल, पावसामध्ये भिजाल, हे सर्व स्वप्न त्यावेळेस तुम्हाला पडतात. हे कफ वाढलेल्याची लक्षणं आहेत. स्वप्न आणि आजार हे आयुर्वेदामध्येचा संबंध दाखवलेला आहे. काही लोक सांगतात, मृत व्यक्ती स्वप्नामध्ये येतो, मृत व्यक्ती स्वप्नामध्ये येते. काही लोकांचे आई वडील असतील, नातेवाईक असतील, आजी आजोबा असतील, हे स्वप्नामध्ये पुन्हा पुन्हा येतात. याचं कारण असं आहे, त्या व्यक्तीबद्दल तुमच्या अंतर्मनामध्ये जी असणार एक ओढ आहे, प्रेम आहे, भीती असू शकते, तीव्र ओढ, प्रेम, भीती. ज्यावेळेस हे अति प्रमाणात असेल आणि ते अंतर्मनातून असेल, त्यावेळेस ती व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये येते. अशा काय फाईल्स तुमच्या ओपन होतात. लहानपणीपासून एक स्वप्न पाहतोय, तीच फाईल पुन्हा पुन्हा ओपन होते. हा तुमचा मेंदू एक कम्प्युटरसारखं कम्प्युटरपेक्षा मोठा आहे. जशा कम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये आपण वेगवेगळ्या फाईल ठेवतो आणि 1 वर्ष पूर्ण झालं तर रिमाइंडर म्हणून ती फाईल आपल्याला मोबाईल दाखवतो. त्याच पद्धतीने आपण कॉलेजच्या काळामध्ये असताना, शाळेमध्ये, स्कूलमध्ये असताना काही नोटबुकवरती शेरोशायरी लिहून ठेवतो. अचानक ते कुठंतरी बेडखाली, कपाटामध्ये अचानक आपल्याला ह्या सर्व नोट्स भेटतात. हे जसे अचानक भेटतात, जशा अचानक फाईल्स ओपन होतात, तशा ह्या तुमच्या ज्या मेमरीज आहेत, ह्या घडलेल्या घटना आहेत, ह्या अचानक तुमच्या समोर येतात. मृत व्यक्ती स्वप्नात येणं याचा कोणताही अर्थ लावू नका. एकतर तीव्र प्रेम, ओढ आहे, किंवा भीती आहे, किंवा द्वेष आहे.
या काही गोष्टी असतील तरच या गोष्टी घडू शकतात. याचा अर्थ कोणताही वेगळा लावू नका. स्वतः मृत्यू पावलेलो आहे. काही लोकांना वाटतं माझं स्वप्नामध्ये मृत्यू झालेला आहे. सकाळी उठलो, घरच्यांना सांगितलं मी स्वप्नात मृत्यू झाले. हाय, तुला आयुष्य भरपूर आहे. चांगली गोष्ट आहे, प्रेम आहे, काळजी आहे, काळजीपोटी केलेलं हे तर्क आहे. मात्र तुम्ही दिवसभरामध्ये अशा काही गोष्टी पाहिलेल्या असतात, एखादी घटना घडली ज्या घटनेमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला आहे, रोग, व्याधी, चिंता ह्याचा वारंवार केलेल्या विचारामुळे दिवसभरात थांबवलेली ही गोष्ट आहे, जी रात्री तुमच्या स्वप्नामध्ये पूर्ण झालेली आहे. खूप मोठा वेगळा अर्थ किंवा तर्क लावून स्वप्नामध्ये तेच आणि दिवसाही तेच या गोष्टी होऊ देऊ नका. याच्यातून निष्पन्न काहीही होत नाही. माझ्याकडे एक पेशंट आहेत, ते प्रत्येक व्हिजिटला आल्यानंतर मला सांगतात, सर मी स्वप्नामध्ये ना अशा लोकांना पाहतो ज्यांना मी याच्याआधी कधीच पाहिलेलं नाही. सर मी स्वप्नामध्ये अशा वास्तू पाहतो जे ह्याच्याआधी मी कधीच पाहिलेल्या नाहीत. आणि मी काही दिवसानंतर तिथे जातो, त्या लोकांना भेटतो. या लोकांना मी स्वप्नात पाहिलेलं असतं, स्वप्नात बघितलेलं असतं. हे काय पुनर्जन्म वगैरे आहे का? याचा अर्थ काय? असा पण तर्क लावत बसतो. पुन्हा मी थांबवायचो ते पुन्हा मला एकच प्रश्न विचारायचे. प्रत्येक व्हिजिटला हा त्यांचा प्रश्न असायचा. याचा अर्थ काय असेल? तुम्ही काल जेवढ्या लोकांना भेटला त्या सर्व लोकांना तुम्ही आज ओळखाल का? याची गॅरंटी आहे? तुमचं छोटंसं किराणा दुकान आहे, हॉटेल आहे, स्टेशनरी आहे, काल दिवसभरात तुम्ही जेवढ्या लोकांना भेटलात त्या सर्व लोकांना तुम्ही आज ओळखू शकाल का? नाही. पण स्वप्नामध्ये ओळखाल का? ह्या सर्व फाईल सेव्ह झालेल्या आहेत. बाह्यमन जर यांना ओळखत नसेल तरी अंतर्मनामध्ये त्या रिलेट काही घटना गोष्टी घडल्यानंतर तुमच्या समोर येतात. याचा खूप मोठा तर्क वितर्क लावून काहीही उपयोग नाही. या सर्व गोष्टीवरती चिंतन मनन तेवढं झालेलं आहे. भरपूर लोकांशी चर्चा केलेली आहे. तुम्ही आज एक तुमच्यासमोर व्यक्ती येऊन बसला, नातेवाईक आला आणि त्याला तुम्ही पाहिलं अचानक, तुम्ही कोण आहे ओळखलं नाही तुम्हाला. थोड्या वेळानंतर तुमच्या लक्षात येतं, हा तोच व्यक्ती आहे, 2 वर्षापूर्वी भेटलो होतो. जे वास्तू तुम्ही आज पाहत आहात स्वप्नामध्ये, ही कुठेतरी तुम्ही मूवीमध्ये पाहिले असेल, एखादी घटना वाचत असताना कल्पनेमध्ये ती वास्तू आली असेल, तो व्यक्ती आला असेल, किंवा ह्याच्या आधी तुम्ही तिथे भेटला असाल, त्या रिलेट एखादी वस्तू तुम्ही दुसरीकडे कुठेतरी पाहिलेली असेल. ज्यावेळेस तुम्ही तिथे जाता आणि भरपूर स्वप्न पाहण्याची सवय असते, ती तुमच्या स्वप्नाची रिलेट होते, तुमच्या स्वप्नाची फक्त ती ताळमेळ खाते, ताळमेळ बसतो त्याचा. माझ्याकडे एक पेशंट आहेत, ते सांगतात मी 2 दिवसापूर्वी एक स्वप्न पाहतो आणि तिसऱ्या दिवशी ती घटना माझ्यासोबत घडते. तुम्ही खूप रोज स्वप्न पाहत असता, ज्यावेळेस ती घटना घडते त्यावेळेस ते पडलेलं स्वप्न आणि घटना यांचा तुम्ही ताळमेळ बसवता. कारण रोजचं जे दैनंदिन जीवन आहे 70% आपलं सेमच आहे. घर, घरातील लोके, तुमचं कामाचं ठिकाण, येणा जाणारा रस्ता, भेटणारे लोक, दिसणारे दृश्य, तेच 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 पुन्हा 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 पाहता. त्यात थोडंफार 30% काहीतरी चेंज असतो, वेगळं असतं. हे वेगळे पण ही आज नसेल तर 4 दिवसापूर्वी तुमच्यासोबत घडलेलं आहे. त्यातलं एखादं दृश्य तुम्हाला स्वप्नामध्ये दिसतं. स्वप्नामध्ये पाहिलेलं एक दृश्य तुम्ही ते याचा ताळमेळ लावता, तर्क लावण्याचा प्रयत्न करता, संबंध जोडण्याचा प्रयत्न करता. या उपर काय नाही.
आपल्याकडे योग ध्यान शिबिरामध्ये भरपूर लोक येतात. म्हणजे शिबिरामध्ये एक व्यक्ती होता, वयस्कर व्यक्ती होते. त्यांनी मला सांगितलं, सर स्वप्नामध्ये आतापर्यंत 5 देवतांनी मला समोर येऊन दर्शन दिलेलं आहे. गुरुपदेश दिलेला आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी म्हणलो, खूप पुण्यवान आहात, खूप मोठी भक्ती आहे, अशीच सुरू ठेवा. कारण 2 मिनिटाच्या तुमच्या भेटीमध्ये तुम्ही काय समजावून सांगणार आहात त्यांना? जे त्यांना पाहिजे तेवढं तर तुम्ही देऊ शकता त्यांना. आणि 2 मिनिटामध्ये त्यांना जे समजेल तेवढंच आपण देऊ शकतो. 2 मिनिटामध्ये जर हे देण्याचा प्रयत्न केला तर घडलेल्या सर्व घटनेवरती ते पाणी टाकतील आणि गरज नसताना इतर विचार करत बसतील आणि ह्याच्यावरती ताण आणतील. भरपूर लोकांना स्वप्नामध्ये देव दिसतात. देव त्यांचे आराध्य श्रद्धास्थान दर्शन देतात, गुरुपदेश देतात. दिवसभर तुम्ही त्या गोष्टीचं केलेलं चिंतन असेल, दिवसभर तुम्ही या गोष्टीसाठी दिलेला वेळ असेल, केलेली चर्चा असेल आणि त्या गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये असणारी ओढ, जे बाह्य मन जागृत असताना जागृत अवस्थेमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत, पण इच्छा खूप आहे, तीव्र इच्छा आहे, या सर्व गोष्टी तुमच्या स्वप्नामध्ये पूर्ण होतात. आपण ऐकलेलं असतं, या महात्म्याला त्यांच्या गुरूंनी स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलं, या संतांना त्यांच्या गुरूंनी स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलं, या शिष्याला त्यांच्या गुरूंनी स्वप्नामध्ये येऊन गुरुपदेश दिला. ऐकलेल्या गोष्टी, पाहिलेल्या गोष्टी, समोर जाणवलेल्या गोष्टी ज्या पूर्ण होत नाहीत त्या आपण स्वप्नामध्ये पूर्ण करतो. याच्यातून जर आनंद भेटत असतील, नक्कीच आनंद घ्या. त्रास होत असेल तर त्या गोष्टी डिलीट करा. त्या गोष्टीवरती वेळ खर्च करण्याची काहीही गरज नाही. निव्वळ शुल्लक योगायोग समजू शकता, या व्यतिरिक्त काहीही नाही. 2 मित्र होते. 2 मित्र होते. 2 मित्रांची चौकाने भांडण होते, मोठमोठ्याने भांडण, काटे एकमेकाला मारामारी. त्यांना पकडलं आणि गावातील जो प्रमुख व्यक्ती होता त्यांच्या समोर नेऊन बसवलं. काय झाले भांडण करायला? तुम्ही कशासाठी भांडण करताय? तुम्ही तर जिगरी मित्र आहात, रोज सोबत फिरता, 3-4 दिवसापासून तुमची रोज चौकामध्ये भांडण आहेत, अडचण काय आहे? एका मित्राने सांगितलं, मी या मित्राला माझ्या उसने पैसे दिलेले आहेत, जो हा माघारी देत नाही. तो म्हटला, का रे, दिलेत का? तो म्हटला, हा म्हणतोय म्हटल्यानंतर दिले असतील. बरं, मग माघारी का देत नाही? नाही म्हटला, मी माघारी दिलेत म्हटला, हा मान्य करत नाही. तो म्हटला, कुठे पैसे दिले, कधी दिले, किती दिले, समोर कोणी होतं का? हा म्हटला, नाही, मी एकटाच होतो आणि हा पण एकटाच होता. कुठे दिले? तो म्हटला, स्वप्नात दिले. अरे बापरे. याला पकडलं, याला विचारलं, तू म्हणतोय माघारी दिले, कधी दिले, किती दिले, कोणासमोर दिले? नाही, ह्याने जेवढे दिले तेवढेच दिले. कधी दिले, कुठे दिले, कोणासमोर दिले? मी पण स्वप्नातच दिले. ज्या स्वप्नातल्या गोष्टी आहेत, घडून गेलेल्या गोष्टी आहेत, त्यासाठी जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये याचा तर्क वितर्क लावून जर त्रास करून घेत असेल तर हा खूप मोठा वेळ घालवणारा आणि तुमचं आनंदाचे क्षण नष्ट करणारा योग आहे. शिल्लक गोष्ट समजू शकता. काही लोक सांगतात किंवा पेशंटही म्हणतात, संध्याकाळी छातीवरती कोणीतरी बसले असं वाटतं, छातीवरती दाब येतो, ताण येतो. मागे एक 40-45 मधली एक महिला होती. त्यांना घेऊन आले
क्लिनिकमध्ये चेक वगैरे केलं, काय त्रास होतो. त्यांनी सांगितलं माझ्या छातीवरती संध्याकाळी आत्मा बसते, भूत बसते आणि माझा गळा दाबते. बरं ठीक आहे. मग काय केलं उपचार? काय नाही, गावातले देवर्षण सांगितलेलं आहे, हा व्यक्ती आहे, एक कोंबडा सोडा, त्या व्यक्तीच्या नावाने ठीक होऊन जाय. मी म्हणलो मग सोडला का? ते म्हणले हो सोडला. मग ठीक झालं का? नाही झालं, म्हणून तर तुमच्यापर्यंत आलो आहे. नाडी परीक्षण केली. नाडी परीक्षण केल्यानंतर जाणवलं थोडंसं वात वाढलेला आहे. पुन्हा पोट वगैरे तपासलं तर समजलं गॅसेसचा त्रास आहे, पोटामध्ये गॅस, त्यासोबत थोडंसं आम्लपित्त आहे. ज्यावेळेस गॅस व्यवस्थित पास होत नाही तुमचा, पोट फुगतं, डाळीचे पदार्थ वगैरे भरपूर खाण्यात येतात आणि थोडासा ताण तणाव, भीती, चिंता यातला एखादा भाग असेल तर अशा वेळेस तो गॅस थोडासा वरती पुश झाला की छातीवरती दाब येतो, ताण येतो आणि ऐकलेल्या गोष्टी असतात, इथे एक आत्मा आहे, तिथे एक भूत आहे, पिशाच आहे, हा करणी करतो, तो बहाणामध्ये करतो आणि तो माझ्या येऊन छातीवरती बसलेला आहे. संध्याकाळी 1 चमचा मेथीचे दाणे झोपताना तोंडामध्ये टाकायचे, कोमट पाण्यासोबत गिळून झोपायचे. डोकं पूर्व दिशेला ठेवायचं, नाकामध्ये 2-2 थेंब देशी गाईचं तूप टाकायचं. हा उपाय नियमित 15 दिवस केल्यानंतर, थोडंसं पथ्य पाळल्यानंतर, वाटाणा, वांगे, बटाटा, डाळीचे पदार्थ, गॅस वाढवणारे, पित्त वाढवणारे पदार्थ बंद केल्यानंतर हा त्रास समूळ नष्ट झाला. त्यासाठी कोंबडा सोडण्याची गरज नाही, बोकड कापण्याची गरज नाही. ग्रामीण भागातून मागे एक व्यक्ती होते, त्यांच्याकडून एक गोष्ट ऐकायला भेटली होती. मुलगा रात्री झोपेतून उठतो आणि पळत सुटतो. काही वेळेस शांत असतो, काही वेळेस बोंबलत पळतो, काही वेळेस आरडाओरडा करतो. मसोबाला बोकड कापलं, बोकड कापल्यानंतर हा त्रास ठीक झाला. ज्या घटना दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत त्यातल्या काही गोष्टी अपूर्ण असतील, त्या व्यक्तीला पडलेलं, त्या मुलाला पडलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न तेवढं तीव्र असेल तर अशा वेळेस आपल्या शरीरालाही समजत नाही हे स्वप्न आहे की सत्य घटना आहे. आणि ते तेवढं तीव्र असेल तर तुम्हाला तेवढं दरदरून घाम येणे, अंग गरम होणे, अंग थरथरणे आणि खूप पुढं जाऊन जर मन तेवढं वीक असेल, नाजूक असेल, मजबूत नसेल तर ते सत्य घटना समजणे आणि त्या पद्धतीने तुम्ही रिॲक्ट करणे, त्या पद्धतीने तुम्ही प्रतिक्रिया देणे, एवढाच विषय आहे. या व्यतिरिक्त काही नाही. बऱ्यापैकी थोड्या गोष्टी झोपत असताना डोकं नेहमी पूर्वेला किंवा दक्षिणेला ठेवायचं. ज्या लोकांना खूप स्वप्न वारंवार पडतात अशा लोकांनी नाकामध्ये देशी गाईचं तूप 2-2 थेंब टाकायचं. हवेशीर वातावरण असावं, मोकळे हवा असावी, व्हेंटिलेशन प्रॉपर हो. हे छोट्या थोड्या जरी गोष्टी व्यवस्थित आपण पाळल्या, यांची काळजी घेतली तर त्यामुळे हे प्रॉब्लेम, ह्या अडचणी तुमच्या निघून जातील. मात्र ज्या गोष्टी स्वप्नामध्ये घडतात याला त्रास समजू नका. ह्या सर्व घटनांच्या पुढे जाऊन सांगतो, हे सर्व अनुभवांती सांगतो, ह्या सर्व गोष्टींनी फायदा झालेला आहे. मला झालेला आहे, माझ्यासोबत असणाऱ्या भरपूर लोकांना झालेला आहे, आपल्या भरपूर साधकांना याचा फायदा झालेला आहे. ज्या अपूर्ण क्रिया घडलेल्या असतात याचा सर्व ताण, भीती, चिंता तुमच्या शरीरामध्ये घर करून राहिलेली असते. ज्या पद्धतीने करट उठला असेल, गळू उठला असेल,
शरीरामध्ये एखादी पुटकुळे फोड आहे आणि ती नेहमी सलत राहते, तिच्या वेदना सुरू असतात, वेदना सुरू असतात, वेदना सुरू असतात. घरातील एखादी व्यक्ती काय करतो, ती फोडतो आणि त्यामध्ये जे साचलेलं मटेरियल आहे, जी घाण आहे, याचा निचरा करतो. जशी जशी त्या गाठीतून त्या जागेतून घाण निघून जाते, पाणी निघून जातं, पस निघून जातो, आतलं मटेरियल निघून जातं, तसे तसे वेदना ह्या कमी 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 होतात. संध्याकाळी झोप येत नसेल तर झोप छान येते. असह्य वेदना होत असेल तर वेदना बंद होतात. कशामुळे? झालेल्या निचऱ्यामुळे. जर स्वप्नामध्ये काय, झोपेमध्ये स्वप्न पडल्यानंतर काय घटना पूर्ण होत असतील, होऊ द्या. जे होतंय ते होऊ द्या. थांबवू नका, अडवू नका, त्याबद्दल अति विचार करू नका आणि तर्क वितर्कही करू नका. ह्या सर्व अनकम्प्लीट फाईल आहेत, ह्या सर्व अपूर्ण घटना आहेत, त्या पूर्ण होतील. मनावरती असलेला ताण निघून जाईल, भीती निघून जाईल, चिंता निघून जाईल आणि काळजीही निघून जाईल. या सर्व घटनांना आपण आपले मेंदूनी केलेली एक ट्रीटमेंट आहे, निसर्गाने केलेली व्यवस्था आहे आणि परमेश्वराने केलेली एक व्यवस्था आहे, एवढंच समजू शकतो. आणि एक ट्रीटमेंट आहे, पार्ट ऑफ ट्रीटमेंट, जी तुम्ही स्वतःवरती करत आहात. तुमचा मेंदू तुमच्यावरती करत आहे आणि तुमच्या मनामध्ये सर्व असलेला जो कचरा आहे त्याचा निचरा करत आहे, एवढं समजू शकता. जास्त तर्क वितर्क करू नका, जास्त ताणतणाव करून घेऊ नका. आमच्यासोबत एक घडलेली घटना आहे. आम्ही हॉस्टेल होतो त्यावेळेस सर्वजण मिळून एक मूवी पाहत होतो आणि त्यामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि ते खूप जोश में होश में ते सर्व नारा देत होते, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. मग ते पोलीस येतात, पकडून नेतात वगैरे, ही सर्व सीन होतो आणि ते सर्व पाहिल्यानंतर अशा अंगावरती काटे येत होते. ते पाहत असताना प्रत्येकाला वाटत होतं मी हे घोषणा द्यावी, मी उठावं, ओरडावं. पण तिथे काही मुली होत्या, शिक्षक होते, इतर विद्यार्थी होते, त्यामुळे भरपूर जण शांत बसले. मूवी झाला, जेवण केलं, संध्याकाळी जाऊन सर्वजण आपल्या आपल्या रूमवरती झोपले. आमचा एक रूममेट होता, तो अचानक रात्री उठला, लाईट वगैरे बंद आहे, ते डोळे बंद आहेत, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. आम्हाला लक्षात आला स्वप्नामध्ये घोषणा देतोय, त्याला थांबवलं नाही, आम्हीही घोषणा देऊ लागलो त्यासोबत. घोषणा पूर्ण झाल्या, भरपूर हसलो, आनंद भेटला, झोपून गेलो. अपूर्ण गोष्टी पूर्ण झाल्या. त्याच्या दिवसभर त्याच्या मनावरती किती ताण आला असेल, तो सर्व ताण हा निघून गेला. त्याच्या मनावर असलेला जो ताण होता, जो कचरा होता, त्याचा निचरा झाला, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी तो अजून छान जीवन जगू लागला. हे जगत असलेलं जे आपलं जीवन आहे, आतापर्यंत जे आपण बोललो, हे सर्व स्वप्नाबद्दल बोललो आपण. आता बोलतोय आपण महास्वप्नाबद्दल. हे जे आपण जीवन जगत आहोत, या जगत असलेल्या जीवनामध्ये रोज खूप वेगवेगळ्या घटना घडतात आणि यातून आपल्याला आनंद भेटतो, त्रास, वेदना, ताण तणाव, चिंता, भीती सर्व होतं. मात्र हे स्वप्न नाही, याची काय गॅरंटी? हे मी बोलत आहे, हे स्वप्नामध्ये नाही, याची काय गॅरंटी? तुम्ही ऐकत आहात, हे स्वप्नामध्ये नाही, याची काय गॅरंटी? हे जीवन आपण जगत आहोत, हे स्वप्नामध्ये नाही, याची काय गॅरंटी? आहे गॅरंटी? नाही. हे एक महास्वप्न आहे,
हे स्वप्न प्रत्येकाला जगायचं आहे. हे आनंदाने जगायचं आहे, आरोग्यमय जगायचं आहे, परम अवस्थेला उपलब्ध होऊन निवांत जगायचं आहे. स्वप्नशास्त्र, स्वप्न अर्थ या सर्व गोष्टीतून बाहेर पडा. ताणतणाव निघून जातोय, ताणतणाव घेण्याचा प्रयत्न करू नका. मन ते काढून टाकत आहे, निचरा होत आहे, कचरा नष्ट होत आहे आणि तुम्हाला पुन्हा रोज उद्या सकाळी नव्याने जीवन जगण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. अजून खूप यावर चिंतन मनन सुरू आहे, वाचन सुरू आहे. पुन्हा असं भेटू, या विषयावर पुन्हा चर्चा करू, पुन्हा तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ. आनंदी जीवन जगू.